लाडकी बहीण योजना आज मी वचन देतो 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये वाटप सुरू झाले। 15 जिल्हे यादी मंजूर। 3500 कोटींच्या चेकवरती सही झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मोठी घोषणा। सोबतच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना आजपासून 8 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे। स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबतची मोठी माहिती दिलेली आहे। स्वतः अजितदादा म्हणले आहेत की मी आत्ताच सही करून इथे आलेलो आहे। त्यामुळे स्वतः अजितदादा पवार यांची जी काही मोठी घोषणा आहे ती आपण पाहिलेली आहेत की आता योजना ही बंद होणार नाही असं भरपूर जणांनी विचारलं होतं, परंतु योजना ही बंद होणार नाही, ही योजना बंद होऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात होणार आहे। तर प्रत्येकाने आपला मोबाईल चेक करावा, कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हळूहळू पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा काही महत्त्वाची बातमी दिलेली आहे। माध्यमांशी बोलताना त्यांनी आनंदाची बातमी दिलेली आहे। सोबतच आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आनंदाची बातमी सांगितलेली आहे। तातडीचे आदेश बँकेनं दिलेले आहेत। आजपासून वाटप हे सुरू करावं। लाडक्या बहिणीमध्ये आनंदोत्सव, आनंदाचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे। आता लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण लाडक्या बहिणीचा जो प्रश्न होता की फेब्रुवारीचा हप्ता कधी, तर त्याचं आता उत्तर आलेलं आहे। आणि लाडक्या बहिणींना आजपासून पुढे हे वाटप सुरू राहणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे होळीनिमित्त होळीला मिळणार लाडक्या बहिणींना साडी, होळीला सणाला वाढणार गोडी, लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा आणि सोबत लाडक्या बहिणींसाठी एक साडीसुद्धा वाटप होणार आहे। आता हे कसं मिळणार आहे, काय मिळणार आहे, आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्हाला सुद्धा जर होळीला साडी आणि आनंदाचा शिधा सोबत फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। बघा, एकनाथ शिंदे काय म्हणत आहेत की सर्व बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार। 8व्या हप्त्याचे आदेश हे दिले गेलेले आहेत। महिला व बालकल्याण विभागाला हे सांगितलं गेलेलं आहे की आता उशीर नको, आता कुठलाही उशीर करायचा नाही। परंतु इथं जर आपण बघितलं तर काही प्रमुख कारणं आहेत ज्यामुळे काही लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। परंतु आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना एकही रुपया मिळणार नाही अशा लाडक्या बहिणींना आता जुलै ऑगस्ट मध्ये जर अर्ज भरला असेल तर तुम्हाला डायरेक्ट 12,000 रुपये हे तुम्हाला येतील। आणि ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल त्यांना डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता हा सोबत मिळणार आहे, लक्षात घ्या। परंतु तुम्हाला इथं 3-4 कामं करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतरच तुम्हाला जे काही होळीला आनंदाचा शिधा आणि जी साडी आहे ती साडी जी आहे ती वाटप जे आहे ती तुम्हाला मिळणार आहे। सोबतच आजपासून तुमच्या मोबाईलवरती भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आजपासून मेसेज येणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे, आपण बघणारच आहोत पुढं काय म्हणाले आहेत। बघा, अदिती तटकरे मॅडम त्या म्हणाल्या आहेत की आता आम्ही कोणाचीही तिथं सरसकट जे आम्ही काही पडताळणी आहे ती करत नाही आहोत। जी आम्हाला आता असं वाटत आहे की ज्यांचं अर्ज पडताळणी होत आहे ते आम्ही तिथं केलेलं आहेत। आता नवीन त्याच्यामध्ये 5 नियम आणलेले आहेत। ते म्हणजे दरवर्षी लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी होणार आहे। दरवर्षी त्यांची ई-KYC केली जाणार आहे। ई-KYC म्हणजेच काय तर अर्ज पडताळणी की बाबा तुमचं उत्पन्न वाढलेलं तर नाही ना, हे अशा सगळ्या गोष्टी तिथं केल्या आहेत। दुसरी म्हणजे तुमची 4 चाकी वाहन आहे का, तुम्ही आता नवीन 4 चाकी वाहन घेतलं आहे का, ते सगळं चेक केलं जाणार। आपण सगळं ते डिटेलमध्ये पाहूयात। परंतु तुम्हाला मी आता सांगितलं की काही प्रमुख 15 जिल्हे आहेत, ते जिल्ह्यांची यादीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे। ते जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। सोबत त्या कोणत्या अशा बँका आहेत त्या ज्यामध्ये आज पैसे पडणार हे सुद्धा आपण सगळं बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यानंतर तुम्हाला सगळी डिटेल माहिती कळणार आहे। बघा, अदिती तटकरे मॅडम यांची माहिती आहे की लवकरच लाडक्या बहिणींना 1500 रुपये हे वाटप सुरू होतील। परंतु जे आपण नियम लावलेले आहेत ती नियम बघा। पहिला नियम जो आहे तो 4 चाकी वाहन, जर कोणी 4 चाकी वाहन घेतलेलं असेल तर त्या लाडक्या बहिणीला आता पैसे मिळणार हे नाही आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत त्यांनी समजून जायचं की आता आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता काही येणार नाही। पुढचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कुठल्या इतर योजनेचा लाभ घेत असाल जसं की संजय गांधी निराधार योजना, तर तुम्हाला त्याचे पैसे मिळणार नाहीत। आता पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न, लाडकी बहीण योजने किती रुपये आणि कोणाला मिळणार, तर हे जे आहेत हे आत्ता तरी 1500 रुपयेच मिळणार आहेत। 1500 रुपयेच प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। आणि जे काही 21 रुपये आहेत ते सुद्धा मिळणार आहेत, परंतु ते तुम्हाला मार्च नंतर मिळतील। म्हणजे मार्चचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 21 रुपये येणार असल्याचं आता आपल्याला सूत्रांकडून कळत आहे। तर स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस अर्थसंकल्प होईल त्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना 21 रुपयांची तरतूद ही केली जाईल। आत्ता तरी 3500 कोटींचा जो चेक आहे तो मिळालेला आहे आणि त्याच्याप्रमाणे 1,500 रुपये प्रत्येकी लाडक्या बहिणींना त्यांचं जे कुठलीही बँक असेल त्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत।
तर त्याच्यावरती आता सही तर झालेलीच आहे, शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश आहेत, कारण त्यांच्या मोबाईलवरती सुद्धा अशा प्रकारचे मेसेज तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल दादा काय करायचं आहे. बघा, आता मी ज्या गोष्टी सांगतो आहे त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला तिथं पैसे मिळणार. पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजून जर अर्ज भरला नसेल तर कृपया करून अर्ज भरा. ज्यांनी अजूनही अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी आताही संधी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज भरताना काही महत्त्वाचे डॉक्युमेंट काढून ठेवा. उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि दी बँक, अशी बँक जिला तुमचं आधार कार्ड लिंक आहे. आता बघा, तुम्हाला जे काम करायचं आहे ते सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव, आधार कार्डवरचा मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख सेम बँकेत असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तिथं पैसे वाटप होणार आहेत. सोबतच तुमचं उत्पन्नाचा दाखला काढून ठेवणं खूप गरजेचं आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे अंगणवाडी का सेविका चौकशीसाठी येतील त्यावेळेस तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमचं नाव हे यादीतून काढलं जाऊ शकतं आणि तुमचं जे काही बँक डिटेल्स असू द्या, तुमचं पोस्टाचं खातं असू द्या, ते सुद्धा तुमच्याकडे अपडेटेड असणं गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणीसाठी आज गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी खुश तर झालेल्याच आहेत, कारण लाडक्या बहिणींना 8वा हप्ता अधिक 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. आता तुम्ही मला सांगा की कोणाकोणाला अजूनही जानेवारीचा हप्ता आलेला नाही, सोबतच गॅस सिलेंडरचा एकही हप्ता मिळालेला नाही आणि तुमची बँक कोणती आहे ती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण बँक खूप महत्त्वाची आहे. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेशन कार्ड तुम्ही अपडेट करून घ्या. बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी जर रेशन कार्ड अपडेट केलं नसेल तर रेशन कार्ड अपडेट करा, नाहीतर तुम्हाला कुठल्याही योजनेचा हा लाभ इथे मिळणार नाही. कारण स्वतः तिथं सगळ्यांनी सांगितलेलं आहे की केंद्र सरकारचाच हा नियम आहे की रेशन कार्ड जर अपडेट नसेल तर कुठल्याही योजना, लाडकी बहीण असू द्या, शेतकऱ्यांसाठी योजना असू द्या, कोणतीही योजना असू द्या, ती दिली जाणार नाही. तेच काय तर गॅस सिलेंडर योजनासुद्धा पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. सोबत जे मोफत राशन मिळतं ते सुद्धा मिळणार नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या, रेशन कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं आहे. आता बँक बघा कोणत्या आहेत ज्या बँकेत पैसे जमा होणार, ती आहे SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, सोबतच ICICI बँक, अशा महत्त्वाच्या. आणि सोबतच आपले जे पोस्ट खातं आहे त्या पोस्टाच्या खात्यात सुद्धा हे जे पैसे वाटप आहेत ते होणार आहेत, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता मी सांगतो की ते कोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे ते सुरू केलं जाणार आहे. मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रायगड, सातारा, सांगली झालं. पुढे आहे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, जालना, अमरावती, नाशिक, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे हे वाटप सुरू राहणार आहे. या सगळ्यांची लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता ज्यावेळेस तुमच्याकडे अर्ज पडताळणीसाठी अधिकारी येतील तुमच्याकडे आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे, रेशन कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे, उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला गॅस सिलेंडर हवा असेल तर गॅसची EKYC करणं खूप गरजेचं आहे. EKYC केली नसेल तर आत्ताच जाऊन तुमचं EKYC करून घ्या. पुरुषाच्या नावावर असेल तर महिलेच्या नावावर करून घ्या, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपल्या चॅनललाच म्हणजेच मराठी इन्फॉर्मेशन सेंटरला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.